हेच ते ठिकाण जिथून माता सीताचं अपहरण केलं होतं रावणने. नमस्कार, मी प्रताप. चला तुम्हाला दाखवतो आणि सांगतो. रामायणानुसार भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास काळात पंचवटीत वास्तव्य केले. माता सीता दररोज भगवान शिवाची पूजा करत असायची या गुफेत. इथे एक प्राचीन शिवलिंग पण आहे. गुफेत भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती पण आहेत आत्ता. ही एक अरुंद गुफा आहे ज्यात जाण्यासाठी लहान जिना आहे. श्रद्धाळूंच्या मते याच ठिकाणावरून माता सीताचं अपहरण झालं. आता रामायणाच्या कथेनुसार माता सीता या गुफेत असताना रावण साधूचे रूप घेऊन बाहेर आला आणि भिक्षा मागितली. माता सीता लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर गेल्यावर रावणाने आपले खरे रूप दाखवले. त्याने माता सीतेचं अपहरण करून तिला पुष्पक विमानात बसवले आणि लंकेला घेऊन गेला. त्यामुळे या ठिकाणाला सीता गुफा असे म्हणतात. ही होती या ठिकाणाची माहिती. हे ठिकाण नाशिकच्या पंचवटी परिसरात आहे. तुम्हाला माहित होतं का या ठिकाणाबद्दल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशाच व्हिडिओसाठी पेजला फॉलो करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.